उन्हाळ्याच्या दिवसात जर सगळ्यात कम्फर्टेबल नाईट सूट जर कुठला असेल ना, तर तो असते तुमच्या नवऱ्याची टी-शर्ट. मस्त हवादार, हलकी-फुलकी आणि मस्त खेळणारी पूर्ण बॉडीमध्ये. नमस्कार, मी दीपाली. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. आय होप स्वामी कृपेने तुम्ही खूप सगळे मस्त असाल, छान असाल आणि असेच राहो. माझ्या किचनमध्ये ना मी 2 बदल केलेले आहे. 2 बदल म्हणजे मी 2 शेल्फ लावलेले आहे आणि एक मोठा लंबा शेल्फ लावला आहे. ज्यावर मी पूर्ण उन्हाळ्याचं वाळवण छानपैकी सजवून ठेवणार आहे. असा मी विचार केलेला आहे. आता तो कितपत होईल ते मला माहिती नाही, कारण पावसाने हजेरी लावलेली आहे. कुठल्याही प्रकारचं ज्या दिवशी मी विचार करते ना, की मी वाळवण करणार आहे, नेमकं त्याच वेळेस पाऊस येतो आणि बरं आहे की मी ते सगळं करून ठेवत नाही. कारण ऊन सगळ्यात महत्त्वाचे असते जेव्हा आपण वाळवण करतो. असो, मी ना संत्र्याचे साल आहेत ना, ते मस्तपैकी वाळवून ठेवलेले आहेत. ते पण माझ्या फेस पॅकसाठी. संत्र्याचा फेस पॅक जो आहे ना, तो खूप 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 छान असतो. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि सालीमध्ये सुद्धा असते. त्यामुळे तुम्ही ते जर तुमच्या स्किनला अप्लाय केलं ना, तर तुमची स्किन एकदम ब्राईट दिसते आणि त्याचे रिझल्ट इन्स्टंट आहेत बरं का. तुम्ही त्यामध्ये ना थोडंसं तांदळाचं पीठ, मसूर डाळीचं पीठ आणि बेसन, थोडीशी हळद असं मिक्स करून जर ठेवलं ना एका बॉटलमध्ये किंवा डब्यामध्ये, आणि अंघोळीच्या पहिले जर तुम्ही असं लावलं ना, तर तुमची स्किन आपोआप खूप छान होते, ग्लो येतो स्किनवर. बाहेर खूप जास्त आवाज येत होता, बघितलं तर काय, तर पूर्ण आभाळ आलं होतं आणि वादळासारखं वाटत होतं. 100% पावसाची शक्यता आहे म्हणजे आहे. माझं फेस पॅक जोपर्यंत वाढतं ना, तोपर्यंत मी माझे जे झाडं आहे ना, त्यांना छान क्लीन करून त्यांचं पाणी चेंज करून घेतलेलं आहे. पाणी खराब नाही झालेलं आहे. ॲक्च्युली जिथे मी झाड ठेवते ना, तिथे खारुताया खूप आहे. तर त्या थोडं पाणी घाण करतात. म्हणजे त्यामध्ये त्या थोड्याशा जातात. तर त्यांच्या शेपूटला जे असते ना, माती वगैरे लागली असते किंवा जे पण काही आहे, त्याच्यामुळे ते पाणी थोडंसं घाण होऊन जाते. आता कसं मला उन्हाळ्याच्या दिवसात 2-2 वेळा पाणी चेंज करावं लागत आहे. सो मी ते करते. झाडं ना, इंडोर प्लांट्स जर तुम्ही लावाल ना तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या किचनच्या खिडकीमध्ये, तर खूप छान लूक येते आणि त्याच्यावर जसं-जसं एक-एक पान येते ना, तुम्हाला खूप छान वाटते. तुम्ही ते करून बघा. तुम्हाला मज्जा नाही आली तर मग मला सांगा. आणि कसं आहे ना, अक्षय कुमारचा एक डायलॉग आहे, की तुमने अगर एक झाड नहीं लगाया, तो तुमको उस पे जलने का भी कोई अधिकार नहीं है. बस हे डोक्यात माझ्या खूप जास्त फिरत आहे. मला खूप सारे झाडं लावायचे आहे, पण ते सध्या तरी शक्य नाही आहे, कारण माझ्या घराला वॉल कंपाऊंड नाही आहे. जेव्हा माझ्या घराला वॉल कंपाऊंड होईल ना, मी तेव्हा खूप सारे झाडं लावणार आहे, हे मी विचार करून ठेवलेला आहे. माझ्या मैत्रिणी काल मला कैऱ्या दिल्या होत्या, तर त्या कैऱ्यांचं मी लोणचं करणार आहे. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की पाऊस जो आहे तो येणार आहे आणि फायनली पाऊस आला. आता पावसात पण एन्जॉय करू शकते मी. मस्त तेल गरम करून थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये मी माझा जो मसाला आहे ना, त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तेलामध्ये आणि बस त्याच्यामध्ये कैऱ्या ज्या आहेत त्या टाकणार आहे. कैऱ्यांना मी आधीच थोडंसं मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं आणि आता ते मसाल्यामध्ये मिक्स करत आहे. थंड झाल्यावर करायचं असतं ते. मस्त मसाला मिक्स करून घेतला आणि छान प्रकारे आता लोणचं जे आहे ते रेडी आहे. काचेच्या भरणीत छान त्याला भरून ठेवते आणि या दिवसांमध्ये ना जेवणामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी आंबट लागते. सो लोणचं खूप छान आणि टेस्टी लागते. पाऊस खूप जास्त जोरात सुरू होता दुसरीकडे, म्हणजे दुसऱ्या खिडकीमध्ये, आणि दुसऱ्या खिडकीमध्ये जे आहे फ्रंटच्या खिडकीमध्ये ऊन पडली होती. असं ऊन आणि पावसाचं कॉम्बिनेशन सुरू होतं. संडे जो आहे तो माहिती नाही मला कसा काय असा गेला माझा. कशाचा आवाज आला? अथर्व खूप रडत होता, की त्याला पावसात जायचं आहे म्हणून. सो त्याला पावसात तर नाही जाऊ दिलं, पण पाऊस गेल्यानंतर आम्ही दोघंही टेरेसवर गेलो. खूप छान वातावरण होतं हां, आणि थंड मस्त वाटत होतं. काहीतरी चाफ्याला खूप सारे फुलं आले आहे समोरच्या आमच्या काकूंच्या झाडाला. आणि मी घरी आली. म्हणजे खाली आली. खाली आल्यानंतर छान प्रकारे मस्त हे करून घेतलं, चहा बनवून घेतला स्वतःसाठी. मला चहा संध्याकाळी तरी ॲटलीस्ट लागतो. मी सकाळी जरी नाही घेतला तरी संध्याकाळी घेते किंवा संध्याकाळी घेतला तर सकाळी, असं माझं चालू राहते. म्हणजे दिवसातून मी फक्त एकच वेळा चहा घेते. आणि चहा झाला, छानपैकी बिस्किट वगैरे घेऊन आम्ही हॉलमध्ये बसलो. हॉलमध्ये बसल्यावर तुम्ही बघू शकता किती, किती, किती तो पसारा असतो. पण नाही, हे गोकुळ आहे माझ्यासाठी तरी. अथांगला खूप आवडते, की आई त्याच्याजवळ बसली पाहिजे, खेळली पाहिजे. सो तेच मी करत असते. संध्याकाळी मस्त दिवाबत्ती करून घेतली आणि दिवाबत्ती केल्यानंतर माझं जे आहे ते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी.
आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. आता मी तुम्हाला भेटते उद्या. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळे आनंदी राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. थँक यू.